एका 21 वर्षीय पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या नवऱ्याची गळा कापून हत्या घडवली आणि तेही हजारो किलोमीटर दुरून वायफाय कॉल्सद्वारे। आणि हत्येनंतर ती पहिल्यांदा सासरी आली आणि तिथे येऊन खोटी राडापडी, खोट्या दुःखाचं नाटक। पण पोलिसांनी अवघ्या 48 तासांत सत्य उघड केलं आणि ज्यावेळेस सत्य समोर आलं त्यावेळेस सर्वांना धक्का बसला। तर नमस्कार मित्रांनो, मी बाळू टकले तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण जाणार आहोत राजस्थानमधील एक नागौर जिल्हा आहे आणि नागौर जिल्ह्यातील एक छोटंसं इटवळखा एक गाव आहे आणि याच गावात सुरेश दादरवाल वय वर्ष 24 आणि त्यांची पत्नी रेखा। आता या दोघांचं विवाह 2018 मध्ये झाला होता। आता हे लग्नाच्या वेळेस हे दोघंही लहान होते, अल्पवयीन होते। पण यांच्या वडिलांनी, आता राजस्थानमधील काही प्रथा आहे की कमी वयात लग्न लावून द्यायचं आणि ज्यावेळेस मुलगी मोठे होतील त्यावेळेस त्यांचा संसाराला सुरुवात होत होती। फक्त हे लग्न लावत होते, लग्न करून देत होते, पण हे सासरी मुलीला पाठवत नव्हते। आता तसंच यांच्याबद्दलही तसंच झालं। आता लग्नाच्या वेळेस तो जो सुरेश आहे हा सुद्धा अल्पवयीन होता आणि ही जी रेखा आहे ही सुद्धा अल्पवयीन होती। दोघांचंही शिक्षण चालू होतं, पण त्यांच्या कुटुंबियांनी यांचं अरेंज मॅरेज ठरवलं आणि यांनी लग्न केलं। पण लग्न केल्यानंतर ही जी रेखा आहे ही आपल्या वडिलांपाशी नागपूरला राहत होती आणि तो जो सुरेश आहे हा आपल्या गावात राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील इटावळखा गावात राहत होता। तिथे त्याचं शिक्षण आणि शेतीचं काम तो करत होता। ही रेखा इकडे राहून आपले BSc चं शिक्षण करत होती नागपूरला आपल्या वडिलांपाशी राहून। तर मग ही जी रेखा आहे ही 2020 मध्ये कुचामन सिटी येथे क्लासेससाठी गेली आणि तिथे तिने एक किरायाने रूम घेतली आणि त्या रूममध्ये ही राहू लागली आणि तिथे क्लासला जात येत होती आणि हिचं शिक्षण चालू होतं। आणि तिकडे तो जो सुरेश आहे हा आपलं शिक्षण करत होता आणि मिळालेल्या वेळेत शेतीचे कामही बघत होता। आता ही जी रेखा आहे 2020ला कुचामन येथे आली, तिने तिथे एक रूम घेतली किरायाने आणि त्या रूममध्ये राहून आपलं शिक्षण ती तिथं करत होती। आता ही जी रेखा आहे जिथे क्लासेसला जात होती त्याच भागातील रहिवासी राजूराम वय वर्ष 21 हा सुद्धा त्याच क्लासेसमध्ये होता। मग आता या दोघांची ओळख झाली, एकाच क्लासमध्ये म्हणल्यावर या दोघांची ओळख झाली, बोलणं चालणं वाढलं आणि नंतर मैत्री झाली। मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग यांचे अनैतिक संबंध इथून सुरू झाले 2020 पासून। आता रेखा जी आहे 2023 पर्यंत ती कुचामनमध्येच शिकत होती आणि मग तिने आपली BSc कंप्लीट केली आणि मग ती आपल्या वडिलांकडे नागपूरला आली। राजूराम आणि हे रेखांचं अनैतिक संबंध जवळपास 3 वर्षे चालले आणि मग ती रेखा आपल्या वडिलांकडे आल्यानंतर तिने येताना आपल्या प्रियकराला सांगितलं की मी वडिलांकडे चालली। तर तो म्हणतो तू मला सोडून चालली, आपण लग्न करू, नवीन संसार करू। पण ही रेखा जी असती त्याला सांगते की माझं लग्न झालेलं आहे आणि मला माझ्या नवऱ्याकडे जावं लागेल। तर हा जो राजूराम आहे तो तिला सांगतो की आपण लग्न करू, नवीन संसार सुरू करू, तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे। पण ही जी रेखा आहे हे म्हणते नाही, तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी त्याला सोडू शकत नाही। आपल्याला जर लग्न करायचं असेल तर तुला माझ्या पती सुरेशला रस्त्यावरून हटावं लागेल, त्याशिवाय आपण लग्न करू शकत नाही। मग आता यांनी 2023 पासून हे जो सुरेश आहे याच्या हत्याकांडाची तयारी किंवा मग प्लॅन सुरू केला 2023 पासून। तर मग 23 गेलं, 24 गेलं, पण मग 2025 आलं। मग 25 मध्ये ही जी रेखा आहे हिने 1 महिन्यापूर्वी, हत्याच्या 1 महिन्यापूर्वी आपल्या पतीची रेकी करायला सांगितलं। हा जो राजूराम आहे, राजूराम काय करतो, आपला एक मित्र असतो त्याचा जीवनराम, याला सुद्धा त्याच्या मदतीला घेतो, त्याच्या साथीला घेतो आणि हे दोघं मिळून तो जो सुरेश आहे याची रेकी करतात। हा कुठे जातो, किती वाजता येतो आणि कुठे कुठे फिरतो याच्यावरती ध्यान ठेवतात, तिची रेकी करतात। आणि ही जी रेखा आहे ही आपल्या पतीचं लोकेशन त्या आरोपींना देते, त्या प्रियकराला देते राजूरामला। आणि मग दिनांक 28 नोव्हेंबरला ही जी रेखा आहे ही या राजूरामला सांगते की कुचामनमध्ये एक डीमार्ट आहे, तिथे जा आणि एक चाकू खरेदी कर। मग हे दोघे जण जातात, तिथून डीमार्टमधून एक चाकू खरेदी करतात आणि हा चाकू ते हत्यासाठी वापरते। मग दिनांक 29 नोव्हेंबरला ही जी रेखा आहे ही आपल्या पतीचं लोकेशन ती जे आरोपी आहे राजूराम आणि जीवनराम यांना सांगते की तो शेतात गेलाय आणि शेतातून आता संध्याकाळच्या टायमाला तो वापिस येईल। आता हा जो सुरेश आहे हा नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या शेतात गेला होता आणि संध्याकाळी हा
परत येत होता. आता याचं लोकेशन, ह्या जो सुरेश आहे याचं लोकेशन, ती जी रेखा आहे हिने त्या आरोपींना पाठवले की तो शेतात गेलेला आहे आणि थोड्या वेळानं तो घरी निघेल. मग हे दोघं जण काय करतात, तो जो रोड आहे त्या रोडवरती जातात. या दोघं जण त्या रोडवरती जातात आणि मग थोड्या वेळानंतर तो सुरेश जो आहे तो समोरून येतो आणि हे दोघे जण त्याला थांबवतात. आता हे दोघं जण काय म्हणतात, आमची गाडी खराब झाली, थोडी मदत करा. आता तो जो सुरेश असतो तो माणुसकीच्या नात्याने गाडी थांबवतो, गाडीवरून खाली उतरतो आणि हेल्मेट काढतो. आता ज्या क्षणी तो हेल्मेट काढतो त्या क्षणी हा जो जीवनराम आहे हा पाठीमागून त्याच्या मानेवरती वार करतो, चाकूने जोरदार हल्ला करतो. आता हल्ला होता, तो जो सुरेश आहे हा जमिनीवरती कोसळतो, खाली पडतो आणि मग हे थोड्या वेळानंतर त्याचा मृतदेह रस्त्याच्या साईडला टाकतात आणि त्याची गाडीची तोडफोड करतात आणि तिथून निघून येतात. आणि मग 30 नोव्हेंबरला तिथून काही गावातले लोक त्या रोडने जात असताना त्यांना हा सुरेश तिथं पडलेला दिसतो. मग ते तेथील स्थानिक पोलिसांना ही माहिती देतात. आता ज्यावेळेस पोलीस तो सुरेशचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेतात त्यावेळेस डॉक्टरांना सांगतात की याचा अपघात झालाय. पण डॉक्टरांना प्रथमदर्शनी असं दिसतंय की याच्या मानेवरती जोरदार घाव आहे, जोरदार जखमा आहे आणि ह्या जखमा अपघाताच्या नाही तर ह्या हत्येच्या आहे. पण पोलीस काय करतात, पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायची वाट बघतात आणि इकडे हा सुरेश घरी न परतल्याने त्याचे आईवडील त्याची वाट बघत बसतात, त्याची शोधाशोध चालू करतात. तेवढ्यात त्यांना पोलीस स्टेशनमधून फोन येतो आणि मग ते पोलीस स्टेशनला जातात आणि मग पोलीसवाले सांगतात की तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला. पण ज्यावेळेस डॉक्टरांकडून पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना मिळतो त्यावेळेस स्पष्ट होते की याचा खून झालेला आहे. मग त्याच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलीस गुन्ह्याची नोंद करतात आणि मग तपासाला सुरुवात करते. तोपर्यंत त्याचा मृतदेह त्याच्या आईवडिलांना देतात आणि मग त्याचे आईवडील त्याचा मृतदेह घेऊन घरी येतात. ही गोष्ट त्याची पत्नी रेखा हिला कळवण्यात येते. ती नागपूरहून विमानाने आपल्या सासरी येते, आपल्या पतीच्या अंतिम संस्कारासाठी सासरी येते आणि तिथे येऊन रडून पडून असं दाखवते की हिला खूप मोठं दुःख झालंय, असं दुःखी दाखवते. तोपर्यंत पोलीस काय करतात, तिकडे काही CCTV फुटेज चेक करतात, काही मोबाईल लोकेशन चेक करतात आणि मग त्यातूनच ते जीवनरामला ताब्यात घेतात, संशयित म्हणून त्याला ताब्यात घेतात आणि मग त्याची चौकशी करतात. आणि ज्यावेळेस जीवनरामला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरू होते त्यावेळेस तो आपला मित्र राजूराम याचं नाव घेतो. मग पोलीस त्या राजूरामला सुद्धा अटक करतात आणि या दोघांची चौकशी करते. त्यावेळेस हे दोघं जण सांगतात की आम्ही खून केला, पण या खुनाची मास्टरमाइंड ही तो जो सुरेश आहे त्याची पत्नी आहे, त्याची पत्नी रेखा आहे. मग त्यावेळेस पोलीस काय करतात, त्या रेखाला सुद्धा ताब्यात घेतात आणि मग त्या तिघांकडून कसून चौकशी करतात. त्यावेळेस या तिघांनी घडलेला घटनाक्रम पोलिसांना सांगितला. मग पोलिसांनी या तिघांवरती खुनाचा गुन्हा दाखल केला. तर मित्रांनो, ही होती सुरेश दादरवाल हत्याकांडांची धक्कादायक आणि हृदयविदारक स्टोरी. मित्रांनो, सुरेश दादरवाल हत्याकांडांची पूर्ण स्टोरी ऐकल्यानंतर मन सुन्न होतं. एक साधं लग्न, प्रेमाची सुरुवात आणि शेवटी विश्वासघाताची इतकी क्रूर परिणती. हे प्रकरण आपल्याला शिकवते की नातेसंबंध किती नाजूक असतात आणि विश्वासघात किती धोकादायक ठरू शकतो. सध्या रेखा, राजूराम आणि जीवनराम तिघेही कोठडीत आहेत. खटला सुरू आहे, न्यायालय काय निर्णय देईल याची प्रतीक्षा आहे. पण एक गोष्ट नक्की, राजस्थान पोलिसांच्या जलद तपासामुळे हे ब्लाइंड मर्डर केस अवघ्या 48 तासात उघडीस आलं आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.